कुठं आत आहे ना? कुठल्या पत्र्यावर आहे? मला वाटलं घराच्या पत्र्यावर आहे वाटतं. हा साप उंदीर घेतो. आपल्याला बघून हे ना उंदीर सोडलाय. तस्कर जातीचा हा साप आहे. आपल्या घरात साप येण्याची कारण बघा काय आहे. हा विशेष आहे. हा साप शेपूट वाजवतो बघा कशा रीतीने. असं यापूर्वीही कधी पाहिलेलं नाही मी. पहिल्यांदा हा नजारा बघतोय की साप हा शेपूट वाजवतो. उंदराची साईज पण बघा केवढी मोठी आहे. हा साप तसा आक्रमक रीतीने तयार झालेला आहे बघा. आपल्यावरती अटॅक करायच्या मोडमध्ये हा साप आलेला आहे. हा साप चिडल्यानंतर कशा रीतीने तयार होतोय बाईटसाठी ते बघून घ्या. कदाचित ह्या सापाला त्याची शिकार सोडायची नसेल त्याच्यामुळे. भयंकर चिडलेला आहे. हा फुल अटॅकच्या मोडमध्ये. चालू नाही इकडे. चालू आहे ना? हा चालू. चालू. पोलीस पाटलांच्या घरी आलेलो. त्यांचा कॉल आलेला आपल्याला की घरात पत्र्यावरती कोणता तर साप आहे जो उंदीर खायला लागलाय. पहिल्यांदा आपल्याला वाटलेलं की घराच्या पत्र्यावरती. मी तर माळा केलाय त्याच्यावरती पत्रा आहे. त्याच्यावरती एक मोठ्या साईजचा उंदीर त्या सापानं पकडलेला आहे. हा बिनविषारी जातीचा तस्कर ट्रिंकेट साप आहे. याच्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही. पण हा चिडल्यानंतर साप स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्यावरती अटॅक करतो. जरी चावला हा साप तर आपल्याला काय होत नाही. दवाखान्यात जाऊन एक टीटीचं धनुर्वाताचं इंजेक्शन घेणे, जखम स्वच्छ ठेवणे, याच्या पलीकडे तुम्ही काही करू नका. म्हणजे साप चावलाय मला ह्या भीतीत जर गेला तर सांगता येत नाही की काय होऊ शकते. यांच्या मार्फत आपण हा साप वाचवलेला आहे. हा साप असतोय एक. बऱ्याच वेळी लोकांना वाटतं की दोन साप आहेत. एका ठिकाणी असं शरीर आखडून बसलेलं असतोय. शरीराच्या अर्ध्या भागावरती पैंजणाच्या आकाराची जशी डिझाईन आहे पैंजणावर, तशी ह्याच्या अर्ध्यापासून भागावरती अशी उभी डिझाईन असते व अर्ध्यापासून पाठीमाग असा मेलडी चॉकलेटचा जो बार असतोय तसा असा पट्टा असतोय. त्यामुळे कदाचित दोन साप असल्याकडे वाटतात. आपल्या घरामध्ये हा उंदीर खाण्यासाठी, बेडूक खाण्यासाठी येतो. साप आपल्या घरामध्ये काय येतात तर ह्याचं कारण मेन म्हणजे उंदीर आहे. त्यामुळे घर स्वच्छ राहिलं तर साप घरात येणार नाही. अत्यंत आक्रमक पवित्राचा हा साप होता. डायरेक्टली आपल्या अंगावरती हा अटॅकच्या पवित्रात येत होता. त्याने एवढ्या कष्टानं पकडलेली शिकार जी आपण त्याच्यापासून दूर करत होतो त्याच्यामुळे कदाचित. आणि त्याचं पण बरोबर आहे. सगळा खटाटोप ते शिकारीसाठीच करतायत व आपण त्यांच्या जीवनात जरा दखल देतोय मनुष्य प्राणी. त्यामुळे साप साहजिक प्रतिकार करणार. मला निसर्गात रिलीज केलेला आहे आपण. साप वाचवा निसर्ग वाचवा.